तुम्ही काढलेली चित्र प्रबोधनकार म्हणजे दादा स्वतः येऊन बघत तपासत काही म्हणत त्याच्यावर? दादा म्हणत असतात पुष्कळात अगदीच लहान होतं त्यामुळे माझा हात धरून ही कशी रेष आहे ती कशी रेष आहे असं चालू. स्वतः दादा आर्टिस्ट असल्यामुळे बरोबर गट्टा परिचय नावाचं एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये सिरीज यायच्या बर आठवड्यातनं एकदाच ते चित्र मला रंगवायला सांगायचे. बर त्यामध्ये चुकलं कुठे रंग कसा चुकला आहे वगैरे सांगायचे. बर असं दादा करायचे. नियमितपणे तुमच्या प्रत्येक चित्राची ते दखल घेत होते. मला बॅनबेरीच्या व्यंगचित्रापासून खूप फायदा झाला. बर तुम्ही बघत बसायचो. मला कळायचं काहीच नाही इंग्रजीचा गंध नाही पण मी ते बघत बसायचं. काय त्या माझ्याकडे कटिंग अजून आहेत बॅनबेरीची. मी ते बॅनबेरीचे कार्टून पाहतो. दादा म्हणाला काय रे आवडलं का तुला म्हटलं मग काढत जा रोज संध्याकाळी आल्यानंतर मला दाखवत जा. दादा त्यावेळेला सर्व्हिस करायचे कुठेतरी. मी आपलं माझ्या पद्धतीने काढायचं ते. दादा आले की मला विचारायचे चहा वगैरे घेतल्यानंतर काय काढलंच का रे बघू दाखवायचं. ही लाईन कशी गेली तू कशी काढलीस हे कसं आहे याचे डोळे कसे आहेत तू कसे काढलेत याच्या करेक्शन्स व्हायच्या. बरोबर. आणि ज्यावेळेला मी परफेक्शनला आलो म्हणजे माझे व्यवस्थित स्केचिंग व्हायला लागलं तर दादानी शाईची बाटली आणि ब्रश आणून दिला. त्यामध्ये इंकिंगला सुरुवात झाली. अशा पद्धतीने आम्ही व्यंगचित्र काढून उभे राहिलो. चित्रकलेकडनं व्यंगचित्रकलेकडे मुख्यत्वे कसे गेलात? पण मला ते आवडली ती व्यंगचित्र कला काढावी असं वाटतं. मला ते कळत काही नव्हतं पण मला आवडायची ती. बरं मग दीनानाथ दलाल आले माझ्या याच्यात पाण्यात. त्यानंतर डेव्हिड लो आले. ही माझी प्रगती मी आपणच करून घेतली कुठच्याही स्कूलमध्ये न जाता. बर तुमचे त्यावेळेचे मॉडेल्स कोण होते व्यंगचित्राचे? कारण व्यंगचित्रामध्ये ते चेहरे व्यंगात्मक काढलेले हे पाहणाऱ्यांना जास्त पटकन ओळखता येतात म्हणून विचारतो. तसे मॉडेल्स खूप आहेत. आता चर्चिल राजे महात्मा गांधी होते चर्चिल आहेत अशा पुष्कळ आहेत. म्हणजे अगदी नरसिंहराव पर्यंत अलीकडच्या इंदिरा गांधी सगळे माझे मॉडेल्स. बरोबर. फ्री प्रेस मध्ये सुरुवात ही व्यंगचित्रकलेमुळेच झाली नोकरीची? कशी काय ती मिळाली? मी पहिल्यांदा कॉन्ट्रीब्युटर होतो. माझे प्रभाकर पाध्ये धनुधरीचे संपादक असताना मी त्यांना दिवाळी अंकाची सजावट करत असे. आणि तिथे मग ओळख होता मी फेमस पिक्चर्स मध्ये लागलो नोकरीला. दरमहा 75 रुपये पगार. बरं त्यावेळेचा आता. आणि तिथे नाटकणी आली डीएन नाटकणी. आणि त्यांनी मला सांगितलं इथे बसून काय करता माझ्याकडे चला. म्हणजे त्यांना विचार म्हटलं ते आळतेकर होते. आळतेकर म्हणजे ते जे नाट्यभूमीमध्ये आळतेकर होते त्यांचे बंधू. बरं ते मॅनेजर होते. बाबूराव पैनी तो हे फेमस पिक्चर्स काढले प्रभात फाटल्यानंतर तुटल्यानंतर. आणि मग मी फ्री प्रेस मध्ये गेलो. तोपर्यंत नवशक्तीला मी कॉन्ट्रीब्युटरी काम करत होतो. त्यावेळेला मोगल रांगणेकर आणि मोगल रांगणेकर आणखीन अनंत काणेकर दोघं एकत्र असायचे. आणि त्यांनी माझ्याकडनं काही इलस्ट्रेशन काढण्याचं ठरवलं. मी सुरुवात केली नवशक्तीसाठी. तर आता मी फ्री प्रेसच्या पायरी चढलो. तुम्ही आता बोलताना फेमस लॅबचा उल्लेख केलात मला वाटतं. फेमस पिक्चर्स. तर फेमस पिक्चर्स मध्ये काय स्वरूपाचं काम करत होतं? मी शोकार्ड्स बनवत होतो. वर्तमानपत्रातले लेआउट्स करत होतो. त्यांच्या जे सिनेमा असायचे त्याचे लेआउट्स वर्तमानपत्राचे माझे असायचे. आणि फ्री प्रेस मध्ये आल्यानंतर नियमितपणे फक्त कार्टून्स का सजावट पण होती? फक्त कार्टून्स? नाही कार्टून्स आणि मग स्पेशल इश्यूज निघायचे सप्लिमेंट्स. ते पूर्ण सजावट माझ्याकडे असायची. पूर्ण अगदी. फ्री प्रेसचे त्यावेळेला संपादक कोण होते? सदानंद एस. सदानंद. त्यांचा कितपत हस्तक्षेप चित्रामध्ये असायचा? काही नाही. क्षण मात्र नाही. बिलकुल नाही. क्षण मात्र नाही. कधी मला विचारलंही नाही. फक्त एकदा मी ज्यावेळेस फ्री प्रेस सोडली 52 साली मी 3दा राजीनामा दिला फ्री प्रेसचा. मनासारखं होत नाही म्हणून. तर सदानंद माझ्या घरी आले. बरं. आणि बेल वाजली दाराची. दादाने दार उघडलं. ठाकरे म्हणजे दादाच. त्यावेळेला आम्ही जसं काही हे नव्हतं चमकून होतो त्यावेळेला.
दादा आले, काय म्हणजे ठाकरे साहेब कोण आहे? तर मी ठाकरे, सदानंद साहेब आगे. हा. तेव्हा दादाने ओळखलं ते सदानंद माझ्यासाठी आहेत. बरोबर. मला सांगितलं की ते सदानंद आलेले बाहेर. म्हटलं आज बोलवा ना, पण त्यांना आत येणं शक्य नाही आणि ते आजारी होते आणि त्यांना परत ते हत्ती रोग झाला होता पायाला. मी बाहेर गेलो, दरवाजा उघडत होता गाडीचा, मला हात धरला आणि खेचला गाडीमध्ये बसवला आणि मग मला सांगितलं की काय, व्हॉट इज दिस ऍक्च्युली, आय हॅव बिकम ओल्ड, माय हेल्थ इज नॉट व्हेरी गुड, व्हाय डोंट यू जॉईन मी? म्हटलं आय डोंट माइंड, बट don't worry about those things, leave it to me. I will see how much you want. But sir, it is not a bargain. Neither I am going to discuss anything with you. Just love, and I have respect for you. And since you have come all the way and requesting me to join Free Press, take it for granted I have joined. But how much you want? But I am not going to discuss salary with you. 600,000, 2,000, no sir. Please, I am not going to discuss salary with you. When are you going to join? Whenever you want me to join. पण मी फ्रीलान्सच करत होतो. बरोबर. गेलो मग एक दिवशी बसलो.